पुण्यात पुढच्या आणखी एक महत्त्वाच्या बातमीकडे महाविकास आघाडीत सध्या तिसऱ्या भिडूस विरोध पाहायला मिळते। संविधान बचाव आमचा नारा असल्याचं वक्तव्य हर्षवर्धन सपकाळ यांनी केले। जो संविधान की बात करेगा वो महाविकास आघाडी में आएगा। नव्या भिडूकडे संविधान बचावची विचारसरणी दिसून येत नाही असं स्पष्ट मत सपकाळांनी व्यक्त केलेलं आहे। राज ठाकरेंवर हर्षवर्धन सपकाळांचं नाव न घेता टोला पाहायला मिळतोय। आम्ही आमचे युतीचे अधिकार स्थानिक पातळीवर दिलेले आहेत। इंडिया अलायन्स मध्ये नवीन भिडू जोडण्याच्या अनुषंगानं इंडिया अलायन्सच्या सर्व पार्टनरच्या सोबत याची चर्चा आवश्यक आहे। तशा पद्धतीने त्यांच्या येण्याच्या अनुषंगानं कुठल्या प्रकारचा संपर्क हा इंडिया अलायन्सशी साधला गेला की नाही गेला मला माहित नाही। मात्र महाराष्ट्र पातळीवर स्थानिक पातळीवर आम्ही युतीचे अधिकार दिलेले आहेत। सकारात्मक आहे काँग्रेस, कारण मागील काही वर्ष मनसेबाबतची जी भूमिका होती, आता राजकारण बदलले, राज्यातलं राजकारण या प्रश्नाला जे आघाडीमध्ये येण्याकरता इच्छुक आहेत त्यांनी याबद्दल भाष्य करणं हे आवश्यक आहे। मला असं वाटतं की अजून आमच्याकडे काही प्रस्ताव आलेला नाही कोणाचा, पण चर्चा होईलच। आणि आपल्याला आठवत असेल की जेव्हा महाविकास आघाडी आमची आघाडी होती किंवा ह्यांची युती तेव्हा होती, जेव्हा शिवसेना एक होती, राष्ट्रवादी काँग्रेस एक होती, तेव्हा आम्ही अनेक वेळा इलेक्शन वेगळे लढलेलो आहोत। कारण का हे इलेक्शन लोकसभा विधानसभा नाही, हे कार्यकर्त्यांचं इलेक्शन। प्रत्येक कार्यकर्त्याला उत्सुकता असते की त्याची संधी असते। त्यामुळे अनेक वेळा राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस वेगळं लढलेले आहे, शिवसेना आणि बीजेपी मागच्या वेळेस मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन वेगळे लढले। त्यामुळे अशा इलेक्शन मध्ये अनेक वेळा अनेक पक्ष वेगवेगळे लढतात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।